नमस्कार. आज मी तुम्हाला हॉटेलसारखे पालक पनीर कसे बनवायचे ते दाखवणार आहे व पालकाचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी एक जुडी पालकाची स्वच्छ धुवून घेतली आहे. ती उकळत्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घातली आहे व झाकण ठेवून 2-3 मिनिटे पालक शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजू द्यायचं नाही, फक्त 2-3 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजल्यानंतर पालकाचा हिरवा रंग राहत नाही व काळा पडतो. 2-3 मिनिटे झाली आहेत. गॅस बंद करून घेऊया. नंतर हा पालक थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे. थंड पाण्यात टाकल्याने पालकाचा हिरवा रंग तसाच राहतो, जास्त काळा पडत नाही. 2-3 मिनिटानंतर हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची, लसूण, आले व कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर कढईमध्ये 2 चमचे तूप किंवा बटर घालून पनीरचे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी तूप घातले आहे व पनीर टाकून घेत आहे. पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झालेलं पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. नंतर त्याच कढईमध्ये तेल घातले आहे. तेलामध्ये तमालपत्र, दालचिनी, 2 लवंग व 3-4 मिरे घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले घालू शकता. 1 चमचा जिरे छान तडतडल्यानंतर इथे मी मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे, तो घातला आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर याच्यात लाल मिरची, गरम मसाला व धनेपूड घातली आहे. टोमॅटो छान स्मॅश झाल्यानंतर त्याच्यात पालकची पेस्ट घालून घ्यायची आहे. मिक्स करून घेऊन थोडेसे मी गरम पाणी घातले आहे, जास्त पाणी घालायचे नाही. मिक्स करून भाजी 5 मिनिटे शिजू द्यायची आहे. नंतर त्याच्यात फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ घातले आहे. मिक्स करून घेतले आहे. आणखी 5 मिनिट भाजी शिजवून घेतली आहे व नंतर कसुरी मेथी व फ्रेश क्रीम घातली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा.